नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये महाजनांच्या घरी कृष्ण जन्म होत असतो. त्याच वेळेला तिथे रागिनी तिथे प्रसाद आणून देते आणि नंतर मग मानसी तो प्रसाद तिथे ठेवते आणि पूजेची हळूहळू तयारी सुरू केलेली असते. त्याच वेळेला मानसीला आजी विचारते की काय ग आकाश कुठे राहिला. तितक्यातच तिथे आकाश आणि अभिजित येतात. आकाश आल्यावर आजी विचारते की काय झालं, भूमीचा काही पत्ता लागला का. मानसी विचारते की हो भाऊजी, काय झालं, ताईबद्दल काही समजलं का. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, अजून काही समजलं नाही असं म्हणून तो फक्त नकारार्थी मान डोलावतो. त्याच वेळेला अभिजित आणि पौर्णिमा मध्येच हसत असतात. अभिजित म्हणतो की ते काय झालं, ॲक्च्युली पोलिसांना टीप मिळाली म्हणून आम्ही पटकन निघालो, पण आम्हाला वाटेतच पोलिसांनी फोन करून सांगितलं की तिथे त्यांनी तांडेल सापडला, तिथे छापा मारले पण तिथे काहीच सापडलं नाही. त्या जागेवर छापा मारल्यावर भूमीचं काहीच कळलं नाही, म्हणूनच मग पोलिसांनी आम्हाला परत जायला सांगितलं. तेव्हा मग आजी म्हणते की आकाश बाळा, तुझी अवस्था मला कळत आहे रे, तुला काय त्रास होतो ते, पण अजिबात चिंता करू नकोस. आपण आज आपल्या घरात कृष्णजन्म करणार आहोत. मग तू कृष्णाची पूजा कर, तुझ्या हाताने तू देवाला साकडं घाल की माझी भूमी परत येऊ दे. देव नक्की तुझी प्रार्थना ऐकेल आणि नक्की भूमीला परत आणेल. त्याच वेळेला अभिजितकडे रागिनी बघत असते आणि नंतर आजी म्हणते की तू देवाला मनोभावे हात जोड, सांग त्याला की आम्हा सगळ्यांना आमची भूमी परत हवी आहे, काही करून आम्हाला आमची भूमी परत दे, असं तो आजी त्याला म्हणत असते. नंतर आजी म्हणते की बरं जा, तू आता फ्रेश हो आणि लवकर तयारी करून ये. त्याच वेळेला आता मुद्दामच मनातल्या मनातच रागिनी म्हणत असते की कसली येते भूमी आता, भूमी आता काही येत नसते. एव्हाना भूमी शेवटचे श्वास घेत असेल असं म्हणून ती खुश होत असते. तर इथे भूमी ही जमिनीवर पडलेली असते आणि तिला मात्र आता काही सुचत नसतं. ती हळूहळू डोळे उघडते, पण मात्र ती म्हणते की हे सगळं काय होते माझ्याबरोबर, देवा मला ताकद दे. आकाश, मी तुझी बरोबरची जी लढाई होते ते हरली आहे, मी खूप प्रयत्न केला आहे लढण्याचा, पण मात्र काही होत नाही आहे. तर इथे 12 वाजायला आलेले असतात आणि कृष्णाचा जन्म होणार असतो. सगळी कृष्ण जन्मासाठीची तयारी करून ठेवलेली असते आणि आता आकाश येतो आणि आकाश हा त्या ताम्हणामध्ये बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती ठेवतो आणि त्या मूर्तीला आता तो अभिषेक करत असतो. आणि हे सगळं होत असताना सगळेजण देवाकडे हात जोडतात की आमची भूमी परत येऊ दे. आकाश हा नेहमीप्रमाणे बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतो आणि नंतर अभिषेक केल्यानंतर तो देवीला हात जोडतो आणि त्याचप्रमाणे कृष्णाला हात जोडून त्याच्याकडे विनवणी करत असतो. नंतर आता 12 वाजल्यानंतर त्याचा अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णाला तो तिथे पाळण्यात ठेवतो आणि पाळण्यात त्याचे जी काही आभूषणं असतात, वस्त्र आभूषणं अलंकार सगळं घालून त्याला तो त्या पाळण्यात बसवतो आणि त्यानंतर मग सगळेजण तिच्याकडे हात जोडत देवाकडे आणि तिच्याकडे प्रार्थना करत असतात की आमची भूमी लवकर परत येऊ दे. तर इथे रघु काका म्हणत असतो की हे परमेश्वरा, आमच्या भूमी मॅडमला काही होऊ देऊ नकोस, लवकरात लवकर मालकीनबाईंना घरी आण. तर इथे आकाशला ती पूजा करत असताना भूमीची पूजा, जी सत्यनारायणाची पूजा होती त्या पूजेची आठवण येते आणि ज्यावेळेला भूमी आणि आकाशने ती घरात पूजा केलेली असते ते सगळं त्याला आठवतं आणि त्याला आता त्रास होत असतो आणि भूमीला त्याला काहीतरी बोलायचं असतं, पण मात्र भूमी तिथे समोर नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी मात्र डोळे उघडत नसते. आकाशच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि त्या डोळ्यातलं पाणी तो पटकन पुसतो. आजी त्याला मागून आधार देत म्हणते की आकाश बाळा, शांत हो, काही नाही होणार आपल्या भूमीला, आपली भूमी नक्कीच परत येणार आहे, असं म्हणून आजी त्याला आता दिलासा देत असते. त्याच वेळेला आता आकाश हा पूर्ण देवाची प्रार्थना करत असतो आणि त्यानंतर मग बाळकृष्णाला तो पाळणा हलवतो. पाळणा हलवत असताना तो मात्र मनोमन भूमीलाच हाक देत असतो, भूमी लवकर परत ये असं बोलत असतो. आणि त्याच वेळेला आजी ही म्हणते की बाळा, देवाकडे प्रार्थना कर. आता आकाश हा देवाकडे प्रार्थना करतो की हे कृष्णा, तू सगळ्यांची संकटं हरणार आहेस, सगळ्यांची संकटं तू बाजूला केलीस, वेळ आली तर तू द्रौपदीसाठी धावला आहेस, सगळ्यांची मदत केली आहेस, मग माझी भूमी जिथे कुठे संकटात असेल तिच्यासाठी प्लीज तू धावून जा. हे कृष्णा, माझी भूमी खूप मोठ्या संकटात अडकली असणार, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही पाहिजे आणि असं जर झालं तर मग मी जगू शकणार नाही. माझ्या भूमीसाठी प्लीज लवकर जा, माझ्या भूमीला कुठेही असेल तिथून संकटातून परत आण, तुझ्यावर आम्हा सगळ्यांचा भरोसा आहे. त्याच वेळेला इथे एक कृष्ण हा झाडामागे बासरी वाजवत बसलेला असतो आणि ती बासरी वाजवत असताना त्याचे मधुर स्वर हे पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले जातात आणि त्यानंतर मग आता त्या मधुर स्वराने सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, सगळे पशुपक्षी आनंदाने गात असतात. त्याच वेळेला इथे आता भूमी ही पडलेली असते आणि भूमी म्हणते की
खूप हरली आहे मी आकाश. कसं करू, काय करू मला नाही समजत. मी प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला, पण माझा प्रत्येक प्रयत्न फसला आहे. मी काय करू मला खरंच कळत नाही. त्यानंतर मग आता आकाश हा कृष्ण बाप्पाकडे हात जोडून उभाच असतो. तो देवाकडे भूमीच्या संरक्षणाची मागणीच करत असतो. आणि इथे बाळकृष्ण म्हणजे जो शिवकृष्ण असतो, जो मोठ्या अवताराने सगळीकडे बासुरी वाजवत फिरत असतो. आणि माझ्या भूमीला परत आण असा आकाश ओरडत असतो. त्याच वेळेला इथे भूमी ही पटकन डोळे उघडून जागी होते आणि म्हणते की आकाश आकाश, मी खूप प्रयत्न करते पण नाही जमत आहे मला. मला लढण्याची ताकद नाही आहे. मी हरले आकाश, हरले मी. मी आता इथून पुढे नाही लढू शकत. मी खूप प्रयत्न केला पण नाही होत. असं म्हणून भूमी आता पुन्हा डोळे बंद करते. आणि त्याच वेळेला आता कृष्ण हा बासुरी वाजवत वाजवत भूमीच्या जिथे ती असते तिथे जवळ येणार असतो. आणि त्यानंतर मग आता पहाटेचे 5 वाजलेले असतात आणि भूमी काही उठत नसते. त्याच वेळेला तिला आकाशबरोबरचे क्षण आठवतात. आकाश तिला म्हणालेला असतो की आता इथून पुढे काहीही झालं तरीही तू कोणत्या प्रकारची रिस्क घ्यायची नाही. लक्षात ठेव, तू जर इथून कुठे गेलीस तर मी तुला पुन्हा कधी माफ करणार नाही. आणि हो, तू माझा जीव आहेस. तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. तुला जर काही झालं तर त्याच्या अगोदर माझा जीव जाईल, हे लक्षात ठेव. तू माझा श्वास आहेस. हे आकाशची वाक्य तिला आठवतात आणि ती पटकन डोळे उठून बसते आणि म्हणते की आकाश नाही, मी माझ्या आकाशला काही होऊ देणार नाही. त्याच्यासाठी मला स्वतःचा जीव वाचवावा लागेल. असं म्हणून ती तिथून उठून बसते. आणि बाळकृष्णासाठी आकाश तिथे आजूबाजूलाच त्याची प्रार्थना करत बसलेला असतो. देवाच्या कृपेने भूमी कशीबशी उठून बसते आणि तिच्यात देव प्राण फुंकतो आणि नंतर ती उठून बसते. पूर्ण लाल लाल झालेली असते आणि उठण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या डोक्यात एक प्रकाश पडतो. तिला आठवतं की ज्यावेळेला मानसीचं आणि पौर्णिमाचं लग्न असतं तेव्हा वायरमॅन आलेला असतो आणि तिथल्या वायर तशाच ओपन असल्याने त्याने सांगितलेलं असतं की आता सध्या इलेक्ट्रिशियन्स बंद असतील, त्याच्यामुळे एक काम करा, हे मी असेच वायर जॉईंट्स करून ठेवतोय इथे, लक्षात ठेवा कोणालाही पाठवू नका. जर इथे चुकूनही कोणाचा काय वायर वगैरेला धक्का लागला तर इथे शॉर्ट सर्किट होऊ शकतं किंवा आग लागण्याची शक्यता आहे, म्हणूनच जपून. असं म्हणून भूमीला ते सगळं आठवतं आणि समोरच्या त्या वायर्स तशाच ओपन असतात म्हणून भूमी तिथे जराशी जाते आणि जी नारळाच्या झावळ्या असतात त्या नारळाच्या झावळ्यापासून ती आग निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ती विचार करते की इथे जराशी आग लागली तर लाईट्स गेले तर जाऊ देत, अंधार होईल, पण मात्र जराशी इथे ऊब तरी निर्माण होईल, जरा उष्णता येईल. असं म्हणून ती आता तिथे तो प्रयत्न करू लागते. भूमी देवाचं नाव घेऊन तिथून कशीबशी उठते आणि त्या नारळाच्या ज्या झावळ्या असतात तिथून ती आग निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागते. तर इथे श्रीकृष्ण हे भूमीकडे पूर्णपणे लक्ष देऊन असतात. आकाश हा मोठ्या अधिकाऱ्यांना साहेबांना फोन लावत असतो आणि आकाश म्हणतो की हो साहेब, मला माहिती आहे मी तुम्हाला सारखे सारखे कॉल करतोय, पण प्लीज माझ्यावर राग धरू नका, माफ करा मला. पण माझी बायको आहे ना ती, मी असा शांत तर हातावर हात धरून नाही ना बसू शकत. म्हणूनच तुम्हाला मी सारखं कॉल करून विचारतोय की काही माहिती मिळाली आहे का किंवा काही अपडेट मिळाले आहेत का. तेव्हा तो म्हणतो की माफ करा, पण प्लीज राग धरू नका, काही असेल तर मला नक्की कळवा आणि प्लीज माझ्या भूमीला लवकर शोधा. असं म्हणून तो साहेबांचा फोन ठेवून देतो. आणि त्यानंतर आता इथे आकाश हताश झालेला असतो, त्याच्या हातामध्ये काहीच नसतं आणि इथे बाळकृष्ण मात्र दोघांचीही परीक्षा घेत असतो. त्यानंतर आता भूमी ही म्हणत असते की देवा, माझ्याकडून लवकर काहीतरी होऊ दे. आणि आकाश पुन्हा देवाकडे येतो आणि पुन्हा देवाची प्रार्थना करत म्हणतो की देवा, आता तुझीच आशा उरली आहे. मला काहीच माहिती नाही आहे माझी भूमी कुठे आहे. तिला सगळीकडे शोधलं आहे, पण तिला लवकर येऊ दे. तूच आता धाव आणि माझ्या भूमीला वाचव. आणि इथे बासुरीवाला मोहन हा भूमीची जिथे कोल्ड स्टोरेजमध्ये असते त्या साईडला येत असतो. आणि आता इथे भूमी ही समोर कपडा बघते आणि त्या कपड्याला ती आता आग लावण्याचा प्रयत्न करते. आणि आता कृष्ण हा तिथे येऊन पोचतो. नंतर मग कृष्णाच्या लक्षात येतं की आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे आणि मग तो त्याच दिशेने पावलं टाकायला लागतो. तर इथे भूमी ही तो फडका पेटवते आणि लाड फडका पेटवल्यानंतर आग निर्माण होते आणि त्या दरवाजाजवळून कोणतरी येईल असं तिला वाटत असतं. आता तिथे आग निर्माण झाल्यामुळे खोकला येत असतो आणि भूमी पुन्हा चक्कर येऊन पडते. तो म्हणत असतो की काय झालंय, आतमध्ये नेमकं कोण आहे का. इथे आगीचा आवाज येतोय आणि आग पेटल्यासारखं वाटतंय, आतमध्ये कोणी अडकलं तर नसेल ना, असं तो म्हणत असतो. आणि भूमीला मात्र खूपच खोकला येत असतो. भूमी मला वाचवा वाचवा असंच म्हणत असते. आणि त्यावेळेला तो म्हणतो की काय झालं असेल, आतमध्ये कोण असेल. आणि ती भूमी पुन्हा चक्कर येऊन तिथेच पडते. आणि आता तिला पुन्हा काहीच बोलता येत नाही. त्या आगीमुळे तिला जराशी ऊब मिळते, पण मात्र ती पुन्हा चक्कर येऊन पडते. आणि इथे रागिनी मस्त सकाळी प्राणायाम करत बसलेली असते. तेवढ्यातच तिच्या रूममध्ये रघ्या जातो आणि रघ्या तिथे दुधाचा ग्लास ठेवतो आणि
तिची प्राणायाम पूर्ण होण्याची वाट बघत असतो. आणि त्यानंतर मग आता रागिणीचा प्राणायाम पूर्ण झाल्यानंतर तो म्हणतो की बाईसाहेब मला जरा एक बोलायचं होतं. तेव्हा ती तिचा प्राणायाम थांबवते आणि म्हणते की काय झालं आहे रघु, बोल लवकर, बोल पटपट. तेव्हा तो म्हणतो की मला हे बोलायचं होतं, लहान तोंडी मोठा घास घेतोय, मला माफ करा, पण मी सांगतोय ना, मालकीनबाई कुठे असतील ना त्यांना सोडून द्या ना, मी तुमच्या पाया पडतो, हवं तर तुम्ही माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करा, पण मालकीनबाईंना सोडा. मालकीनबाई आणि आकाशबाबा खरंच खूप चांगले आहेत हो, खरंच खूप छान आहेत ते. त्या दोघांना असं एकमेकांपासून वेगळं नका करू. ते दोघं म्हणजे एकमेकांचा जीव आहेत. त्यांचा संसार आता कुठे सुरू झाला होता, त्यांचा संसार सुखादा होऊ दे. मी तुमच्या पुढे हात जोडतो, हवं तर त्यांचं जे काही आहे ते सगळं तुम्ही घ्या आणि मी त्यांना याबाबत एकही काहीही काडी मात्र सांगणार नाही, पण तुम्ही प्लीज त्यांना असं सुखाने जगू द्या, त्यांच्या मागे नका राहू. तेव्हा रागिनी चिडते आणि त्याची कॉलर धरत म्हणते की रघ्या, काय रे, इतकी हिंमत झाली तुझी, तू सरळ माझ्यावर येऊन आरोप करतोयस, तुला काय वाटलं की मी हे सहन करेन? तेव्हा मग ती म्हणतो की मला माहिती आहे बाईसाहेब, तुम्हीच कुठेतरी ठेवलं असणार त्यांना, म्हणून त्यांना सोडा. तेव्हा मग ती चिडून त्याची कॉलर सोडत म्हणते की तुला काय वाटलं मी तिला किडनॅप केली आहे? मी असं काही केलेलं नाही आहे, मला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. आणि रघ्या, तू जरा जास्तच बोलतोय असं नाही वाटत का तुला? आत्ता सोडून देते, घरात सगळे आहेत म्हणून तू जिवंत आहे, नाहीतर तुला मी आत्ताच सोडला नसता. आणि हो, मला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही. आता बोललास, जर इथून पुढे असं काही बोललास तर तुला हे बोलायला मी तोंड शाबूत ठेवणार नाही, तुला गायब करून टाकेन. असं म्हणून आता रागिनी त्याला जोरात दरवाजाकडे ढकलून देते आणि मग रघु आता नाईलाजाने तिथून निघून जातो. त्याला पुढे रागिनीला काहीही बोलता येत नाही. आणि आता रागिनी विचार करते की या रघुची इतकी हिंमत झाली की तो माझ्यासमोर येऊन सरळ माझ्यावर भूमीबद्दल आरोप लावत होता. याचं काहीतरी केलं पाहिजे, याचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर हा चार चौघांमध्ये माझ्याबद्दल बोलायलाही कमी करणार नाही. नंतर मग आता रागिनी ही अभिजितकडे रूममध्ये येते आणि म्हणते की जा लवकर त्या कोल्ड स्टोरेज रूमकडे जाऊन बघ भूमीची काय अवस्था झाली, एव्हाना मेली असेल. पौर्णिमाला ती सांगते की 3-4 पांढऱ्या साड्या जरा काढून ठेव. काय ना, पांढऱ्या साड्या उपयोगाला पडतील ना, आपल्याला दुःख झालं नाही पण लोक लाजेस्तव तरी आपल्याला पांढऱ्या साड्या नेसाव्या लागतील, दुःख दाखवायचे असेल ना लोकांना. असं म्हणून मग ती हसायला लागते. आणि नंतर अभिजित आता कोल्ड स्टोरेज रूमपर्यंत पोहोचतो, पण मात्र त्याचा दरवाजा त्याला उघडाच दिसतो. आणि तो दरवाजा उघडा पाहिल्यानंतर त्याला जबरदस्त धक्का बसतो. तो म्हणतो की हा दरवाजा उघडा कसा काय? आणि तो आतमध्ये त्यांच्या गुंडांबरोबर प्रवेश करतो. त्याच वेळेला दरवाजा उघडा बघून आतमध्ये गेल्यावर तो भूमीला इकडे तिकडे शोधायला लागतो, पण मात्र भूमी कुठेच नसते. तो म्हणतो की ही भूमी कुठे गेली असेल, अरे ही इथून सुटली तरी कशी? आणि तो आतमध्ये येऊन बघतो आणि म्हणतो की भूमी कुठे गेलीस तू? आणि जोरात ओरडत असतो आणि त्याच्या माणसांना ओरडून म्हणतो की इकडे तिकडे बघा, ती कुठे सापडते का? आणि नंतर मग आता तो म्हणतो की नाही, या भूमीला लवकर शोधा, कुठे गेली कुठेही, इथूनही कशी काय पळली ती, इथूनही कशी काय निसटली, असं म्हणून तो जोरात ओरडत असतो आणि त्याची माणसं त्याला आता शोधायला जातात. नंतर आता अभिजित खूपच चिडतो, भूमी इथून गायब झाली म्हणून त्याचा प्लॅन आता परत फसलेला असतो. तरी ते भूमी ही हॉस्पिटलमध्ये असते आणि डॉक्टर तिला व्यवस्थित इंजेक्शन्स आणि सलाईन देऊन रिकवर करतात. आणि ती शुद्धीवर आल्यावर तिला म्हणतात की काय झालं मॅडम, तुम्हाला ठीक वाटतंय का? ती म्हणते की मी इथे कशी काय आले? जेव्हा डॉक्टर म्हणतात की यांनी आणलं आहे तुम्हाला, तर इथे भूमी ही बेशुद्ध पडलेली असताना जो कृष्णरूपातला मुलगा असतो त्या मुलाने बाहेर वायर्स असतात आणि तिथेच बाजूला वायर्स ठेवलेले आणि ड्रिलिंग मशीन देखील असते आणि त्याच्याच मदतीने त्याने तो दरवाजा तोडून टाकलेला असतो. हे सगळं त्याला आठवतं आणि इथे कृष्णानेच प्रत्यक्ष येऊन भूमीला वाचवलेलं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा भूमीला शोधायला बाहेर पडतो आणि रघु काका देखील सगळ्यांना भूमीचे फोटो दाखवत म्हणतात की माझ्या मालकीनबाईंना कुठे पाहिलं आहे का? त्याच वेळेला आता रघु काकाला भूमी दिसते आणि भूमी ही पुढे पुढे पळत असते आणि तिच्या मागे मागे गुंड लागलेले असतात आणि ते गुंड लागलेली असताना भूमी ही मेन रस्त्यापर्यंत येऊन पोचलेली असते. आणि रघु काका ओरडत म्हणतो की मालकीनबाई तुम्ही आहात कुठे, लवकर परत या ना. तेव्हा समोरून गाडी येते, ती गाडी भूमीला उडवणारच असते. तितक्यातच रघु काका हे भूमीला बाजूला करतात आणि त्यांना गाडी स्वतः उडवून टाकते. आणि त्याच वेळेला मरता मरता रघु काका म्हणतो, मालकीनबाई आकाशबाबांचे आईबाबा जाण्यामागे आणि आकाशबाबांच्या आईबाबांना मारण्यामागे रागिनी बाईसाहेबांचाच हात आहे. हे ऐकल्यावर आता भूमीला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेला समोरून आकाश येतो. आता आकाशसमोर भूमी हे सगळे सत्य आणेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.